साहेब कसा वाटला भाग इकडचा आमचा? सुंदर वाटलं. काय असते माहिती आहे का, खरा शेतकरी जो आहे हां तो आपल्याला याच्यावर माहिती पडतो ना, हां हां की आपला वेळ फुकट न घालवता प्रत्येक शेतीच्या कामासाठी असू द्या बाकीच्या इतर कामासाठी हां. नियोजन करतो, तोच खरा शेतकरी आहे. साहेब आपली ओळख? आम्ही आहोत मुंबईवरून आलो, पण आम्ही पण शेतकरीच आहोत. लहानपणापासून मुंबईमध्ये असल्यामुळे काय झालं की मुंबईमध्ये राहावं लागते. मुंबईमध्ये आम्ही कांदिवली चारकोप या ठिकाणी राहतो. आम्ही गेले 39 वर्षे. मी मोठा आहे, हे आमचे छोटे बंधू, नमस्कार. हे आमचे मावस बंधू, नमस्कार. पुजारी आहेत, बरं बरं. ब्राह्मण आहेत. हां 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 आलं लक्षात? हां आमच्याकडे मंदिर आहे गेले 25 ते 30 वर्षापासून. हां. गणपती, साईबाबा, बरं. गगनगिरी महाराज आणि महादेवाचं मंदिर आहे. बरं बरं. तर त्या मंदिराबरोबर गेले 25 ते 30 वर्षापासून आपण गीर गोशाळेमध्ये काम करतो. बरं. गोरक्षक म्हणून होतो. हां परंतु ही गायींची सेवा करता करता स्वतःची एक गोशाळा निर्माण करावी हां असं मनामध्ये विचार आला. आम्ही तिन्ही बंधुराजाने एक विचार करून हां. मुंबईमध्ये गोशाळा निर्माण करणं हे फार अवघड, कारण का जागेचा प्रॉब्लेम असतो. बरं. कमी जागेमध्ये एवढं हे करता येत नाही. तरी सुद्धा आम्ही एका गायीपासून सुरुवात करून हां. गोशाळा निर्माण केली. आणि गोशाळा निर्माण केल्यानंतर आज त्या गोशाळेमध्ये कमीत कमी 60 ते 70 गायी आहेत, लहान मोठ्या आपल्याकडे. काय आपण वर्षाला 5 ते 6 मोठ्या गायी शेतकरी कुटुंबाला आपण देतो. बरं बरं. कारण का की मोठ्या गायी यासाठी देतो की त्या दुधाच्या गायी असतात. बिन दुधाच्या गायी शेतकऱ्याला दिला तर त्या गायी सांभाळणार नाही. बरोबर. म्हणून दुधाच्या गायी त्याला द्यायच्या आणि त्याच्याकडून जे काही कागदपत्र असतील ते रेकॉर्डला घेऊन आपल्याला ठेवायचं. बरं. काय आमच्याकडून निघणारं दूध हे सर्वप्रथम प्रायोरिटी लहान मुलांना आणि पेशंट लोक जे येतात, म्हणजे दमा पेशंट असतील, कॅन्सर पेशंट असतील, काय TB पेशंट असतील, अशा लोकांसाठी सेवा द्यायची. आणि त्याच्यानंतर जे राहील ते दूध मग कोणी कस्टमरने घेऊन गेला तरी चालेल, असा हा आमचा उपक्रम आहे. ठीक आहे साहेब, इथंपर्यंत आलात आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. उर्वरित भाग आपण खिलारच्या सानिध्यात किंवा खिलारच्या समवेत आपण चर्चा करू. ओके, ठीक आहे, धन्यवाद.